चल बाय कर आता. अगोदर आई पप्पांच्या पाया पडले, परत मी निघाले. मग निघाल्यानंतर हे आहे माझ्या आईच्या दारातलं आणि माझ्या लहानपणी मी लहानाचं मोठं ह्या मंदिरामध्ये खेळून आणि रोज संध्याकाळी दीपत वगैरे लावत होते मी. आणि इतका गजर राहते तुळजापूर, म्हणजे तुळजापूरमध्ये जसा गजर राहते तसं गजर राहते. आणि दसऱ्यामध्ये एवढं छान आणि एवढा गजर राहते, खूपच मस्त राहते इथं बघायला. आणि खूप असं आम्ही दांड्या टिपऱ्या लेझिम खेळत होतो. आणि माझं लहानपणीच्या आठवणी आहेत ते मंदिर, म्हणजे आईचं, लक्ष्मीचं, गणपतीचं. आत्ता ते नवीन मूर्त्या बसवलेल्या आहेत, ते स्थापना केलेली आहेत. आणि दुसरं पहिलं होत्या ती वेगळ्या मूर्त्या होत्या आईच्या, परत लक्ष्मीच्या. तर आता सगळ्या वेगळ्या बसवल्या आता मूर्त्या, पण तेच आहेत, पण रूप वेगळं आहे. तर मी निघाले माझ्या माहेरी बघा. आणि हे आहे लातूर रोड आहे. आणि सकाळची गडबड तर एवढी काय सांगावं, सकाळची गडबड एवढी गडबड होती बघा. सकाळी पटकन आवराआवरी करायची आणि पटपट आवरायची म्हणलं तर खूपच गडबड होती. आणि मी सकाळी उठले, परत आई पण उठली. आणि आई तर माझ्या अगोदरच उठलेली होती. वडिलांची तर माझ्या 4 वाजतापासून उठून असं धडपड चालू राहते पूजा करायची. तर 5 वाजता तर पूर्ण पूजा होऊन जाते. 6 वाजता 6 वाजण्याच्या अगोदर पूर्ण देवाची पूजा करून घेतात माझे वडील. आणि पूर्ण गावातल्या पूर्ण देवाला जाऊन येतात. 4 वाजता उठतात आणि 6 वाजेकुणा तर सगळी पूजा पण होते देवाची, घरच्या पण होते आणि सगळ्या गावातल्या देवाची पण पूजा होते. तर आम्ही बघता बघा भरपूर लांब आलो. आता आम्ही आष्टामोडला आलो आहे. आणि आष्टामोडचा चिवडा तर माहीतच आहे तुम्हाला किती फेमस आहे ते, आणि सगळ्याला आवडणारा चिवडा आहे ते. आणि सकाळी माझ्या आईने जेवायला मस्त अशी छान शेवग्याची रस्सा भाजी बनवलेली होती. परत दूध होतं, दही होतं, ताक होतं, परत आणखीन शेंगदाण्याची चटणी होती वाटलेली आईने, चपाती होती, भाजी होती. भरपूर असं माझ्या आईने जेवायला बनवलेलं होतं. आणि घाईमध्ये मला ते शूट पण करता नाही आलं. आणि पटकन आम्ही जेवण वगैरे केलो. परत नंतर माझ्या आईने खूप असं गहू आणि हरभरे दिलेले आहेत आणि ऑटोमध्येच आहेत, पण ते मला घ्यायलाच नाही आहे मी. आणि बघता आम्हाला बस अशी एवढी गरमी व्हायला लागली होती. आणि आम्ही एका हॉटेलवर थांबलो, म्हणजे विजयदादांचा मित्रच होता ते, रसाचं हॉटेल हे होतं ते. आणि इकडं पण होतं नाश्ता वगैरे, पण आम्ही नाश्ता वगैरे नाही केलो, पोट भरून जेवण करून आलो होतो. आणि छान मस्त असं रस पिलो आम्ही. आणि खूप छान लागत होता रस. आणि काळं मीठ टाकल्यावर तर खूपच छान लागत होता रस. आम्ही मस्त आवडीनं रस पिलो. माझ्या पप्पांनी पण मस्त असा आवडीनं रस पिलो. हे बघा आम्ही आत्ता चाललो घरी. आणि घराला कुलूप आहे. आणि पप्पाला दवाखान्यात दाखवले दावणगावला. आणि दावणगावला दाखवलं, पण पप्पाचं मोबाईल माझ्यासोबतच आले. हे बघा, तर आता विजयदादा घेऊन जाणार आहे मोबाईल परत. हे बघा काय करावं काय नाही. दवाखान्यात दाखवले, परत त्यांनी वापस तसंच जाणार होते. ते म्हशीचं दूध वगैरे काढावं लागते आणि पप्पालाच म्हैस दूध देते. तर जाणार होते, पण आता काय करावं. आता थांबल्या तर फोन केल्या तर, आणि विजयदादाने त्या डॉक्टरला फोन केल्यामुळं पप्पाने परत जाऊन त्या डॉक्टरला फोन केले.
आणि ते मोबाईल साठी हे विजयदादाला, आणि मग ते डॉक्टरने सांगितले की मोबाईल पण आहे आमच्यासोबत आला आहे म्हणून. तर बघा, विजयदादा मोबाईल द्यायला गेला आणि माझ्या पप्पाला पण पाठवून आला गावाकडे. आणि हे बघा, इकडं माझ्या आईने दूध दिलेलं आहे 2 बाटल्या. आता मी गरम करून घेणार आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.